एक पॉईंट घेऊन घ्या की शापूरजी पालवी मिस्त्रीची बोलायला लागेल आपल्याला हा रस्ता ट्रान्सफर करायचा PM एक्झॅक्ट लोकेशन काय सांगायचं किती अंतर आहे पूर्ण 1 किलोमीटर शापूरजी पालवी मिस्त्रीने गावडेकरांनी हँडओव्हर केलंय. हां गावडेकरांनी मग ते केलंय का आपण नाही त्यांनी काय केलं सोसायटी जबाबदारी सोसायटीच्या अर्धा रस्ता किती किलोमीटर आहे टोटल 1 किलोमीटर नाही अर्धा ओनरशिप शापूरजी पालवी मिस्त्री अर्धी ओनरशिप जावडेकर ते पण मॅडम त्यामध्ये मुद्दा काय आहे की पुणे डिस्ट्रिक्ट फेडरेशनचं म्हणणं आहे की सोसायटीचं ज्युरिस्डिक्शनच नाही बाहेर इट डझंट मॅटर ना जे काय असेल ते मला लिहून तर घेऊ दे सरकार काय झालंय दोन्ही ऐकून घेतल्याशिवाय पुढे कसं चालेल ना मॅडम फक्त मी आमची बाजू सांगतोय नाही तुम्ही आता हे मी ऐकून यांचं घेतल्यानंतर जॉईंट मीटिंग लावणार त्या जॉईंट मीटिंगला आपण हे रेस करू उद्या परवा लावतो नॅचरल फ्लो जे आहेत ना ते ब्लॉक झाले त्याच्यामुळे हे कुठे गेले सिन्हाजी कुठे गेले सिन्हाजी तुमचा डिझाईन दाखवा कुठे आपण ते फ्लो बघितलेला नॅचरल फ्लोची लिस्ट केली आम्ही ते बघून घ्या तुम्ही अर्ज केला तरी सुद्धा त्याच्यावर ऍक्ट झालं नाही यावर्षी सुद्धा पूर्ण ब्लॉक झालं होतं त्याचा आम्ही व्हिडिओ फुटेज वगैरे काढलेला आहे व्हिडिओ पाठवलाय आणि मॅडम एकच फक्त काय विनंती आहे की हस्तांतरण व्हायला 6 महिने लागतील 8 महिने लागतील एक कळकळीची विनंती तोपर्यंत हा रस्ता कुणीतरी रिपेअर करा कारण खूप PMRDने करावा PWDने करावा किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगून करावा हे सगळे जे ब्लॉक झालेत ना म्हणजे जे नाले जे ब्लॉक नाही देतो ना आम्ही तुम्हाला तुमचं एक असं करा ना तुम्ही हिंजवडीचा त्या ग्रुप करा त्याच्यात आम्ही PPT टाकतो नाही सगळे मयूर त्या मयूरमध्ये टाकू का राईट आहे आमचा जो मॉनिटरिंग ग्रुप आहे ना त्याच्यात ती माहिती तुमच्या ग्रुपमध्ये टाकत जावं हा फक्त स्टुडंट्सनी केलेलं काम आहे इमॅजिन व्हॉट इन्स्टिट्यूशन कॅन डू कितना बढ़िया बना प्रॉपर मॅपिंग प्रत्येक स्ट्रीम म्हणजे आता हे आलंय त्याच्यावर बिल्डिंग बांधली आहे रस्ता बांधलाय म्हणून तर ब्लॉकेजेस होत आहे इतकं पाणी जमतंय ना इकडे की कधी गेल्या वर्षी तर 2 दिवस आम्ही बाहेरच पडू शकलो आता आम्हाला ऐकत नाही जोड म्हणजे हा दुसरा जो ग्रामपंचायत स्कूलच्या बसेस पण मॅडम जस्ट 2 मिनिटं बोलायचं लास्ट टाइम तुम्ही तेव्हा एक पॉईंट तुमचा आवडला होता की तुम्ही घरून येताना स्वतःची पाणी बॉटल आवडतात तर खरोखर पण त्या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय पण एवढा ग्रामपंचायतला टॅक्स देतो ते कधी कचरा पिकअपसाठी येत नाही रोडसाठी म्हटलं तर रोडसाठी कधी येत नाही बोलतात आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये पाण्यासाठी एक थेंब सुद्धा पाणी दिले जात नाही ग्रामपंचायतकडनं आम्हाला आता मी जस्ट एक माहिती काढली 8 डॅम आहे आपल्या एरियामध्ये जवळपास त्याची 50 क्युबिक क्युसेकचं कॅपॅसिटी आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्या एरियामध्ये पाऊस किती पडतो 8 तारखेला उदय सामंतांना सांगा त्यांची वेळ पाहिजे 8 तारखेला मी मुंबईत आहे त्यांचं सेशन चालू असतं आणि मी विदर्भाचा असल्यामुळे तिकडच्या कम्पेअरमध्ये इथे पाऊस किती आहे आपल्याला माहिती आहे तरी पण पाण्याची किती मरमर उन्हाळ्यामध्ये आणि मॅडम 2 मिनिट फक्त 2 मिनिट घेतो तुमच्यावाले की आता जे टँकर सप्लाय होतात ते पॉलिटिकल पार्टीचे आहेत बरोबर पण कमीत कमी आम्हाला पाण्याचा जो सोर्सेस आहे ते एवढे अवेलेबल करून दिले तर चांगलं होईल मॅडम या पॉईंटला लावून एक पॉईंट बोलतो मी आमचं पाणी नाही येत म्हणून जॉयविलेने आम्हाला जॅकवेल करून दिली नदीमध्ये तर त्याच्या नेक्स्ट टू द गार्बेज पॉईंट आहे मॅडम आणि कसं मॅडम ब्लड वॉर्म वगैरे पिण्याच्या पाण्यामध्ये आमच्या जॅकवेलच्या बाजूला ताई डायरेक्ट गार्बेज डम्पिंग 100 मीटरच्या आणि नदीला लागून आहे ताई ग्रामपंचायतचा तो ग्रामपंचायत तिथे राहतात ताई कचरा टाकण्यासाठी येतात आहे आणि नदीच्या जस्ट नेक्स्ट टू लाईटचं तर बघून घेऊ लाईटचा मोठा इश्यू नाही जे मोठे इश्यू लाईट ऐकायला लास्ट टाइम ज्यावेळी ताई आलं स्ट्रीट लाईट नव्हती आपण ग्रामपंचायतीला सांगून काम वगैरे बसवले होते आता त्याच्यानंतर बल्ब त्यांनी बसवले नसतील बरोबर सर ग्रामपंचायतीनं हा पूर्ण भागाला पूर्ण दुर्लक्ष फॉर्मॅलिटी म्हणून बसवलेलं आहे काहीच प्रकाश व्यवस्थित पडतो 2 मिनिटं You have that peak in Man, right? It's called Joyville. Joyville, yeah. Who is handling it? So we have a CM called Shri Ram Mahadev
there is seems to be. I put you on speakerphone so that you know. I'm here, standing right here with all of them. Their request is that which I've been made to understand. I don't know what the factual situation is. They say there's a road outside of Joyville, which is 1 kilometer. It's called Pathak Road. Now this Pathak Road, supposedly you own it, and you're supposed to transfer it to government, so government will make sure there's a good road. But they say शाहपुर जी पालन जी मिस्त्री ने दिया नहीं है रास्ता, इसलिए हम उस पे काम नहीं कर सकते. Okay, let me look into it. Yeah, but it's super urgent, huh? I will. It's called Pathak Road, just outside this. Okay? Sure, ma'am. Sure. Yeah, thank you so much. Thank you. शेवाळवाडीला आपल्या मतदारसंघात नाही का आसपास तर त्यांचं म्हणणं हेच आहे, तेच व्यक्ती आहे की आपल्याला 21 दिवसात 8 तारखेच्या आधी सगळी जेव्हा इंद्रसामंतांकडे जाऊ सगळं होमवर्क करून जाऊ, असं नको हे ते आणि मॅडम पाण्यामध्ये ना अक्षरशः ब्लड वॉर्म असतात मोठे मोठे पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लड वॉर्म डायरेक्ट. हे बघा याच्या डिस्टन्स I just finished this and call. Yeah. हे बघा नदीच्या बाजूला आहे बघा ग्रामपंचायतचा आणि आता थोडा तुम्ही जर सरकला ना तर कामं दिसतील मागे जाओ डेप द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.